आणि सिंधुदुर्गमध्येच महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध मवियाचे उमेदवार विनायक राऊत अशी प्रतिष्ठेची लढत आहे. राणेंना तिसऱ्यांदा पराभवाची धूळ चारून हॅट्रिक करण्याचा चंगच विनायक राऊत यांनी केलाय, तर विनायक राऊतांचा सुफडा साफ करण्याचं आव्हान राणेंनी पेललंय. राज ठाकरे नारायण राणेंसाठी आज सभा घेणार आहेत, तर राज ठाकरेंच्या सभेआधी नारायण राणे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र दीक्षित यांनी. आपण तो पाहूयात. आपल्याबरोबर आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीचे बीजेपीचे उमेदवार नारायण राणेसाहेब NDTV मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. राणेसाहेब, आपण या सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये फिरतायत, लोकांना भेटतायत, तुम्हाला काय वाटतंय, कसा प्रतिसाद लोकांकडून तुम्हाला मिळत आहे आणि तुम्ही कोणता संदेश घेऊन लोकांसमोर जात आहेत यावेळी? एक तर मी गेल्या 1 महिना झाला या मतदारसंघात फिरतोय. सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यात फिरतोय, लोकांना भेटतोय. लोकांमध्ये उत्साह आहे या लोकसभेच्या निवडणुकीसाठी. त्यांना नारायण राणेला मतदान करायला लागणार याचा त्यांना आनंद आहे. लोक बोलून दाखवतात, दादा तुम्हाला मतदान करायला मिळतं हे आमचं भाग्य आहे, असं वाक्य लोक बोलतात. आणि सगळे लोक वाट पाहत आहेत 7 तारीखची की आपल्याला ही संधी 7 तारीखला मिळणार. इथे विकासाचे प्रश्न आहेत, इथे नोकरीचा प्रश्न आहे, काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, काही ठिकाणी रस्त्यांचे पण प्रश्न आहेत. काही गावांना काही वाड्यांना रस्ते नाही आहेत. मला येणाऱ्या 5 वर्षामध्ये जो सिंधुदुर्गाचा विकास झाला आहे तसा विकास मला रत्नागिरीमध्ये करायचा आहे. राणेसाहेब, काही पॉलिटिकल कमेंटेटर असे सांगतात की उद्धव ठाकरे बद्दल एक सहानुभूती आहे, एक सिंपती आहे, असा फॅक्टर आहे का तुमच्या नजरेत? मी 1 महिना फिरतोय, कशाबद्दल सहानुभूती? बाबा काय झालं काय उद्धवला? आजारी आहे काय सहानुभूती? त्यांचा पक्ष फुटला, त्यामुळे पक्ष फुटला तर काय, तर जबाबदार तोच आहे. चालते व्हा बोलला तर आमदार राहणार का या काळातले? बाळासाहेब कधी कोणाला चालते व्हा बोलले नाहीत. साहेब, प्रत्येक आमदार प्रत्येक कार्यकर्ता शिवसैनिक रिस्पेक्ट करायचे. आणि रिस्पेक्ट नाही तर तुम्ही गेट आउट जा कोणी उठले आणि गेले मीटिंगमधून. हे सिंपती वगैरे का नाही. आणि उद्धव ठाकरेवर सिंपती व्यक्त करायला तसा तो माणूस पण नाही. शिव्या घालायच्या, बेजबाबदार बोलायचं. PM सारख्या व्यक्तीला, अमित शहा यांच्यासारख्या व्यक्तींबद्दल जे काही शब्द बोलतोय मी उच्चारू शकत नाही. कसली सहानुभूतीवर काय नाही. हे त्याला वाटतं एक पुढे सोडले सहानुभूती. का म्हणून सहानुभूती? का लोकांना काय दिलं? 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता, कोरोनाच्या काळात होता. मोदींनी 80 कोटी लोकांना धान्य वाटप चालू केलं आणि अजूनही आहे पुढच्या 5 वर्षापर्यंत. यांनी 5 किलो तरी दिलं. 50 रुपये कुठल्या घराला दिले मदत? का शेतकऱ्यांना काय दिलं? काही दिले नाही. सिंपतीचा इथे प्रश्नच नाही आहे. काही नाही. आता कोणत्या विषयावर बोलतात? इथला खासदार विकासावर बोलतोय का? 10 वर्षात मी हे दिलं बाबा, हे रस्ता दिला, पाणी दिलं, हे धरण आणलं, हे ब्रिज. एक तरी त्यांनी सांगावं. 10 वर्षात काही केलं नाही आणि आता पुढे करण्याचा प्रश्नच नाही. दिल्लीत सत्ता आमची आहे आणि राज्यात सत्ता आमची आहे. करणार तर आम्हीच करू शकतो ना विकास, त्याच्या हातात पण नाही आहे. त्यामुळे सिंपती नाही. राणेसाहेब, तुमच्या नावाच्या अनाउन्समेंटच्या अगोदर एक वाद सुरू होता शिवसेना आणि BJPमध्ये की कोणाला ही सीट मिळेल, आणि तुमच्या नावाच्या अनाउन्समेंट नंतर तुम्हाला असं वाटते का शिवसेनेच्या नेत्यांच्या तुम्हाला सहकार्य मिळणार आहे? ऐकून घ्या, मी शिवसेनेतच होतो ना. जे आता शिवसेनेचे लीडर एकनाथ शिंदे धरून हे सगळे माझे मित्र आणि माझ्याबरोबर आम्ही एकत्रच काम करत होतो ना. मला विरोध करायचा प्रश्न काय? का मी कोणाची तिकीट छिनली? काय केली? पक्षाने दिली, मी उभा राहिलो. मी का बा मागायला मला तिकीट पाहिजे ना, तर एक काही बोललो ना, मी गप्प होतो. एक तर स्टेटमेंट मला दाखवा त्या काळात. काही नाही. पक्षाने सांगितलं तुम्हाला उभं राहायचं आहे, मी उभं राहिलो. आणि शिवसेनेचे सगळे लोक उदय सामंतपासून तिकडे निकम, किरण सामंत सगळे काम करतात. साहेब, कोकणात शिवसेनेचा असा इतिहास आहे की जे कुठलेही मोठे प्रोजेक्ट्स इथे आले
त्यांना शिवसेनेने विरोध केला. तुम्ही पैशासाठी. मुख्यमंत्री होते त्यावेळी एनरॉन होता, नंतर जैतापूर न्यूक्लिअर प्रोजेक्ट, नाणार, हे सगळे प्रोजेक्ट्स, एअरपोर्टच्या प्रोजेक्ट्स, या सगळ्यांना विरोध केला होता. हो, विरोध शिवसेनेचं ते कामच आहे ना. पैसे कमवायचा तो धंदा आहे. विरोध करा आणि पैसे काढा. कंपनी नाही बोलली का विरोध करायचा आणि कंपनी येऊ द्यायची नाही. आणि म्हणूनच या कोकणात आले नाहीत प्रोजेक्ट. इथे बेकारीचा प्रश्न आहे, हा शिवसेनेमुळे आहे. राणे साहेब, तुम्हाला काय वाटते, इथे लोक जे मतदान करणार ते मोदी फॅक्टरवरून करणार की इकडचे जे लोकल इश्यूज आहेत त्यांना समोर घेऊन? तर माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. मोदी साहेबांनी भारताचं नाव जगाच्या पाठीवर एक प्रगत विकसित देश म्हणून कीर्ती जी मिळवली आणि विकसित देश बनवला. जगाच्या अर्थव्यवस्थेत आता 5वा आणि काही वर्षांनी 3ऱ्या नंबरवर भारत जाणार आहे. याबद्दल पंतप्रधानबद्दल आम जनतेला अभिमान आहे. म्हणून इथल्या लोकांना वाटतं की मोदींना 3ऱ्या वेळेला पंतप्रधान बनण्यासाठी मतदान करावं आणि नारायण राणेंना या कोकणातून निवडून आणून देऊन त्यांना पंतप्रधानचे 400 पार ही संख्या जी आहे त्याच्यामध्ये नारायण राणे असावेत आणि म्हणून माझ्या कमळावरही शिक्का मारायचा. राणे साहेब, एक शेवटचा प्रश्न. आता राज ठाकरे हे पण तुमच्या प्रचाराला येत आहेत, पण त्यांनी या निवडणुकीत कोणताही त्यांच्या उमेदवार उभा केलेला नाही. तर तुम्हाला काय वाटते, कशा प्रकारची डील बीजेपी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झाली आहे? डील शब्द वापरू नका, समझोता म्हणा. डील समझोता. शब्द वापरू नका. सन्माननीय राजजी ठाकरे यांची स्टेटमेंट बघा तुम्ही. ते म्हणाले की माननीय मोदी साहेब यांनी गेल्या 10 वर्षात देशात जे काम केलं आहे, देशाला प्रगतीकडे नेलं आहे, गोरगरिबांचे प्रश्न सोडवत आहेत, ती कार्यपद्धती मला आवडते. अजून त्यांना पुढची 5 वर्ष संधी देऊन भारताचा सर्वांगीण विकास व्हावा असं वाटतं आणि म्हणून माझा पाठिंबा मोदी साहेबांना असेल किंवा मोदींच्या BJPला आहे. धन्यवाद नारायण राणेजी. कॅमेरामॅन राजेंद्र दयालकर बरोबर जितेंद्र दीक्षित, NDTV मराठी, रत्नागिरी.